तळोदा तालुक्यातील जानिआंबा ते नळगाव रस्त्यादरम्यान स्मशानभूमीजवळ एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास नळगाव येथील सासर असलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल्यावर एकच खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी की मयत वंदना राकेश वसावे वय वर्ष 37 यांच्या डोक्याला गंभीर दुखापत करून त्यांच्या खून करण्यात आल्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. महिलेचा मृतदेह नळगाव ते जानिआंबा रस्त्यावरील वालेरी नदीच्या काठावरील स्मशानभूमीजवळ आढळून आला आहे. मयत वंदना वसावे आरोग्य सेवेत कार्यरत होत्या. सोमवार प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका पदावर नियुक्ती असल्याने त्या गणेश बुधवार येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. मयत तळोदा येथील जोशीनगर येथे सध्या पती, मुलगी व मुलगा यांसोबत वास्तव्यात होत्या. आरोग्य सेवेत चांगल्या कामगिरीबद्दल मयत वंदना सर्वांना परिचित होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला गती देत एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते. आपल्या परिचयातील एक परिचारिका आरोग्य सेवेतील चांगली सेवा बजावणाऱ्या परिचारिकेचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.